वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. भगवंत त्याला अक्षर, परमधाम, परमगती, परमपुरुष नावाने सांगितलेलं आहे बरंच काही. त्याच्याकरता अनन्य भक्ती सांगितली याच्यात. तो हा 21वा श्लोक आहे. अव्यक्तोक्षर इत्ययुक्तस्तमाहुः परमां गतिं यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. म्हणजे परमधाम वगैरे म्हटलंय सगळं ना. यम प्राप्य न निवर्तन्ते, एकदा प्राप्त झालं की न निवर्तन्ते, परत येणं नाही. असं जे धाम आहे ते माझं आहे, हे परमेश्वराचं स्थान आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. म्हणजे म्हणतात की ज्याला अव्यक्त म्हटलंय त्यांनी मगाशी आधी या श्लोकात, नंतर त्याला अक्षर असं म्हटलंय. अव्यक्त म्हणजे काय, जे व्यक्त नाही होत नाही ते अव्यक्त, जाणवत नाही पण आहे म्हणजे अव्यक्त. अक्षर म्हणजे झिजत नाही ते, ज्याला अक्षर नाही, अक्षर झिजत नाही ते, त्याला श्रेष्ठ गती पण म्हणतात, परमगती पण म्हणतात. ही सगळ्या नाव आहेत, निर्णय म्हटले जातात. तेव्हा अशा सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झालेला माणूस म्हणजे परमेश्वर स्वरूप झालेला, तो परत येत नाही. त्याला एवढं सगळं मिळालं, आणखी परत कशाला यायचं, काही मिळण्यासारखं काही राहिलंच नाही त्याला. आणि त्यामुळे परत येण्याची काही त्याची गरज पण पडलेली नाही, आणि ते परत येत नाही. असं ते सर्वश्रेष्ठ ठिकाण जे आहे ते माझं घर आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणते, माझं धाम आहे असं भगवंत या ठिकाणी म्हणतात. आणि पुढच्या श्लोकात म्हणतायत, पुरुष पर पार्थ भक्त्या लभ्यस्तनन्या यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदम ततम. ते म्हणजे ज्या परमेश्वराने सगळी भूत आहेत, म्हणजे त्यांनीच भूत निर्माण केली सगळी, त्यामुळे सूक्ष्म रूपाने त्याच्याकडेच आहेत, त्यांनीच ती निर्माण केली सगळी आणि वाढवली सगळी. आणि त्या सच्चिदानंद घन परमात्म्याने सगळं जग व्यापले. कणकणमय वह साई रमत. कणाकणामध्ये परमात्मा शक्ती आहे, सजीव निर्जीव सगळ्यामध्ये आहे. मग सगळ्या ब्रह्मांडच त्यांनी व्यापलेल्या अशी ती परमात्मा शक्ती, आणि सगळी भूत त्याच्यामध्ये आहेत अशी जी परमात्मा शक्ती आहे. असा जो सनातन म्हणजे फार पुरातन अव्यक्त परमपुरुष, जो व्यक्त झालेला नाही असा परमपुरुष जो आहे, तो अनन्य भक्तीने प्राप्त होणार आहे. तर अनन्य भक्ती, हा अनन्य शब्द पण लक्षात ठेवा. अनन्य म्हणजे दुसरं काही नाही, अन्य म्हणजे दुसरं, अन म्हणजे नाही. त्यामुळे भक्ती म्हणजे फक्त परमात्मा, दुसरी काही नाहीच, त्याला अनन्य भक्ती म्हणतात. हे थोडं सुद्धा इकडे इकडे नाही. परमात्माची भक्ती म्हणजे परमात्म्याची, दुसऱ्या कोणाची नाही, म्हणजे अनन्य भक्ती म्हणतात. तेव्हा असा अनन्य भक्तीने तो प्राप्त होतो. या ठिकाणी भक्ती मार्ग सांगितला असं म्हणायला हरकत नाही भगवंतांनी. बाकी सगळं ठीक आहे, पण भक्तीने पण तो प्राप्त होऊ शकतो. आणि आजच्या जगात पाहिलं आपण, ते सगळे भक्तीच महत्वाची आहे. माझे गुरु आहेत परमहंस सत्यानंद सरस्वती, ते म्हणले हे भक्तीचंच युग आहे म्हणे आता. त्यांचं म्हणणं असं की हे सगळं भक्तीचंच युग आहे, भक्तीच सगळ्यांना जमणार आहे, भक्तीच सगळ्यांना तारून देणार आहे. भगवंतानी ते महाभारतात सांगून ठेवलंय की अनन्याच्या भक्तीनेच तो परमात्मा तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. तेव्हा तुम्ही अनन्याची भक्ती करा, म्हणजे तुम्हाला तो परमात्मा प्राप्त होईल. अनन्य म्हणजे दुसरा कोणाचा विचार मनात आणायचा नाही. एका अव्यभिचारी भक्ती असं पण म्हटलं जातं. याची त्यांनी रदबदली केली की अशी भक्ती करा तर तुम्हाला तो परमात्मा प्राप्त होऊ शकेल. ठीक आहे, आपण थांबूया. हरिओम. आता आपल्याला 23वा श्लोक आहे आज. यत्र काले तनावृत्तीम आवृत्तीम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. अर्जुनाला भरतर्षभ म्हणून पदवी दिली त्याने, म्हणून ते म्हणतात, त्या अर्जुना, ज्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी, योग साधना केली आहे पण शरीराचा त्याग केलाय, तर त्या ठराविक कालावधीमध्ये जर ते त्याग केला त्यांनी, तर परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. म्हणजे ते काय परत जन्माला येत नाहीत, मुक्ती मिळते त्यांना. पण ज्या काळी गेलेले योगी परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. हे दोन काळ आहेत, म्हणजे कालावधी आहे हा महिन्यांचा कालावधी आहे. त्याला उत्तरायण दक्षिणायन म्हणतात बघा.
त्याचा उल्लेख भगवान करतात, तपशील पुढच्या श्लोकात सांगणार आहेत ते. म्हणून शरीराचा त्याग केला ठराविक कालावधीमध्ये, ते मुक्ती मिळेल, त्यांना मुक्ती मिळेल. पण काट्या ठराविक कालावधीत केला तर मुक्ती मिळणार नाही, उलट पुनर्जन्म मिळेल. असे दोन कालावधी आहेत. ते दोन कालावधी मी तुला सांगतो असं भगवंत म्हणतात या श्लोकामध्ये. आणि ते कुठले दोन कालावधी आहेत ते पुढच्या श्लोकात सांगितलेले आहे. 24व्या श्लोकात सांगितलंय, अग्निर्ज्योतिरः शुक्लः षण्मासा उत्तरायण तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. म्हणजे की अग्नी प्रज्वलित असताना, ज्योत तेवत असताना, दिवसा म्हणजे शुक्ल पक्षात आणि उत्तरायणात, पण उत्तरायण सुद्धा वापरलाय भगवंतांच्या ठिकाणी, जे शरीराचा त्याग करतात, ते शरीर त्याग करून निघून जातात, ते जे ब्रह्मज्ञानी आहेत ते ब्रह्मापर्यंत जातात. हे ब्रह्मज्ञानीच आहे, पण या कालावधीत त्यांनी त्याग केलेला आहे. उत्तरायणामध्ये ते ब्रह्मापर्यंत जातात. आता याच्यात जे तपशील वर्णन केलं की अग्निर्ज्योतिरः शुक्ल असं, की ज्योतिर्मय अग्नीची अभिमानित देवता, म्हणजे अग्नीची देवता कोण? ज्योती आहे, ती आहे, दिव्याची ज्योत लागलेली आहे. आणि दिवसाची अभिमानी देवता आहे, म्हणजे दिवसाचा कालावधी आहे. एक अग्नीची एक देवता आहे, दिवसाची एक देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे, त्याची पण एक देवता आहे, आणि उत्तरायणाच्या 6 महिन्याची पण देवता आहे. आता उत्तरायण म्हणजे कसं आहे माहिती आपल्या दृष्टीने? 23 डिसेंबर ते 22 जून, कारण सूर्याशी संबंधित आहे, म्हणून त्या इंग्रजी दिनदर्शिकेशी जोडलेलं आहे ते. आणि दुसरी जी आहे ती 23 जून ते 22 डिसेंबर, असं करून वर्षाचे दोन कालावधीत विभाग केलेला आहे उत्तरायण आणि दक्षिणाचा आपल्या याच्यामध्ये. उत्तरायण 23 डिसेंबर ते 22 जून आणि दक्षिणायन 23 जून ते 22 डिसेंबर. म्हणजे आता या ठिकाणी उत्तरायणाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. 23 डिसेंबर ते 22 जून ज्या कालावधीमध्ये जे आपला देह सोडून जातात ते ब्रह्मज्ञानीच बरं का, पण ते ब्रह्मांपर्यंत पोचतात. म्हणजे भगवंत म्हणतात की त्या काली केल्यामुळे त्याच्या देवता आहेत सगळ्या, किंवा ज्योतिर्मय अग्नीची देवता आहे, दिवसाची देवता आहे. अह म्हणजे दिवस, अहर निश म्हणतो आपण, निश म्हणजे रात्र, अहर म्हणजे दिवस, म्हणून अह म्हणजे दिवस. दिवसाची देवता आहे, शुक्ल पक्षाची देवता आहे, उत्तरायणाची देवता आहे, प्रत्येक गोष्टीच्या देवता आहेत. ह्या कालावधीत देहत्याग केल्यानंतर त्या त्या देवता त्यांना हळूहळू पुढे पुढे नेत शेवटी ब्रह्मापर्यंत पोचवतात, असं भगवंतांना या ठिकाणी म्हणायचंय. आणि आपल्याला विशेषतः प्रत्यक्ष महायुद्धात जेव्हा भीष्माचार्य शरपंजरी पडले होते तेव्हा दक्षिणायन चालू होते, आणि त्यांची अवस्था काय होती, किती बाण शरीरात शिरले होते. शरपंजरी म्हणजे काय, ते बाणाच्या शैलीवर पडले ते, इतके बाण शरीरात शिरले होते आरपार. ते किती वेदना होत असतील, आपल्याला स्वीट असली तरी वेदना होतात, तेवढे बाण शरीराच्या आतनं घुसून बाहेर पडून जमिनीवर पडले होते, पण त्यांनी प्राण सोडला नाही, कारण तेव्हा दक्षिणायन चालू होतं. मग त्यांना माहिती आहे दक्षिणायनात प्राण सोडला तर आपल्याला मुक्ती नाही मिळणार, पुन्हा जन्म घ्यावा लागेल, म्हणून ते थांबून राहिले उत्तरायण सुरू होईपर्यंत. मग तितक्या त्या वेदना सहन केल्या. त्याला असंही उत्तर त्याने जे काय एका दृष्टीने पापच केलं होतं कौरवांच्या राज्यामध्ये, कौरव पांडवांच्या संबंधामध्ये ते कौरवांच्या बाजूने उभे राहिले, हेच त्यांचं एवढं मोठं पाप होतं. अन्यायाच्या बाजूने उभे राहिले समर्थन देत, म्हणून त्यांना ते सगळ्या वेदना भोगाव्या लागल्या. त्या वेदना भोगायच्या होत्या म्हणूनच तो कालावधी वाढवला गेला. एकूण सगळी गणित जमतात तिथं बरोबर. म्हणजे अशी वेदना भोगून संपल्या सगळ्या, तेव्हा मग उत्तरायण सुरू झालं. मग त्यावेळेला त्यांनी देहत्याग केला, आणि त्यामुळे त्यांना परत यायचं मुक्ती मिळाली मग त्यानंतर, असं महाभारतात देखील उल्लेख आहे. तर दक्षिणायनाचं वर्णन पुढच्या श्लोकात आहे, ते आपण उद्या बघू. आता या ठिकाणी थांबूया. हरि ओम.